गेरव चालू करते गेरव नाही कळत बी ना काही ताजे काही समज नाही. बंदूक आहे. यो गाडी गेरव चालू करते गेरव नाही कळत बी ना काही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या अजून एका व्लॉग मध्ये. तर आपण आता चाललोय मठामध्ये. नाथांचा मठ आहे आणि सद्गुरूंचा पण मठ आहे इकडे सिद्धी करवलेला, तिकडे चाललोय. आता मी सार्थक आहे आणि पुढे साहिलदा आणि सायली ताई वेटिंग करतायत. त्यांना पिकअप करू आणि थेट डायरेक्ट निघू मठाकडे. आम्हाला चांगले गाडी उलटी कोपरी धन्य मंडळी. साहिलदानी आम्हाला जी लोकेशन दिली ते लोकेशनवर पोहोचल्या. आम्ही आता 4 जण डायरेक्ट थेट चाललोय मठामध्ये. तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटतो. पाणी बी नाही. चले आपण आता मठामध्ये. गर्दी वगैरे काहीच नाही, मस्त आहे की ती गेल्या इकडच्या सोनूताई सायलीताई पाठीमागे वडापाव खाऊ मस्त. आपण आता समर्थांचं दर्शन घेतलं आणि आता आलोय आपण गुरुदत्ताच्या मंदिरात. ओम नमो आदेश. काय रा अंशा, या मठामध्ये ना 12 ज्योतिर्लिंग आहेत शंकराचे. खूपच सुंदर असा मठ आहे. तुम्ही बी एकदा नक्की या मठात. इकडे सिद्धी करवले साईडला आहे. खूपच सुंदर असा डेस्टिनेशन आहे. एकदम शांतता होऊ शकता. आजूबाजूचा परिसर. जाऊ आता डायरेक्ट घरी. बघू मध्ये आता काहीतरी खायला थांबलो तर थांबू. बाई पण कसं वाटलं तुला इथे येऊन? बरा वाटला. आदेश आम्हाला अंडीला जेवायला फक्त भेटते. आम्हाला उपाशी पोटी आणले. आता घरात जाताना आता काहीतरी खाऊ निघू डायरेक्ट. तरी 4 वाजता चालू होता. 4 वाजेपर्यंत असतं महाप्रसाद. सगळी जागा निघणे. आता भूक लागले काय करणार आपण? खाऊ काहीतरी खाऊन जाव. तरी भाई एकच नाही ना तिथे ताई, तू त्यांच्यावर चालले ताई. हे चल आमच्या टारझम मध्ये. आता बोर्ड लावले का तिथं जेवणाचा? किती ते किती? 12:30चा एक आणि रात्री 8:30चा महाप्रसाद. तोच महाप्रसाद जेवण. पूर्ण अख्खा दिवसाचा आता चेंज केला. आता मी आल्या काहीच मोठ्या मिसल नाश्ता करायला. नाश्ता तर नाही बोलू शकत. याने आमचा जेवायला घालवला. आम्ही इथे का थांबला माहिती आहे तुम्हाला? अनलिमिटेड अनलिमिटेड आहे का? अनलिमिटेड मिसल भेटते इथं. आम्ही इथे थांबल्या. रोड रेसिंग एक्सपिरियन्सची फील देतो एकाचा. आले आता मस्त थाली. त्याला मिसल आहे का जेवाची थाली काही समज नाही. निघले आता 10 पाव खाले. साहिल भाईनी 12, याने 8 आणि 10. डायरेक्ट थेट घरी. चलो. तर गाईच आता पोचलो आम्ही घरी. घरातले गेलेत फिरायला. प्रणित खूप नर्वस आहे. प्रणित यार काय रे तू एकदम असा नर्वस सारखा? मी नाही नर्वस, तूच. प्रणित एकदम दुखावलेला आहे. त्याला सोडून गेलेत फिरायला. रात्री कुठं बाहेर जायचा प्लॅन झाला तर बघू. तर आम्ही आलो होतो मठामधून. घरी आल्यानंतर आम्ही आरामच केला आणि आज आपले मित्र आर्यन त्याच्या घराच्या आज ओपनिंग आहे. ती सकाळीच आहे पण आम्ही आता 9 वाजता उठलोय. तशीच फास्ट रेडी झालोय आणि आता डायरेक्ट चाललोय पूजेला. बघू जेवायला बिवायला आहे का संपले. कवाच टाइमावर रेडी नसते काय. येऊन मी 10 मिनिटात थांबले याच्यासाठी. कवाच रेडी नाही. का रे सारखं तुला असं लेट करायला क मजा येते तुला? टाइम मशीन करायचं. अरे टाइमच आहे पण आम्हाला कटायला येते ना. माणसाने नेहमी वेळेप्रमाणे चालावं. याची तयारी वगैरे झाली तर डायरेक्ट भेटू. गाईस आता आम्ही चाललोय अरे सध्या घरी. ए मदनलाल पोचलो आपण आता. भेटलेला आहे आर्यन. काय बोलशील आर्यन? आता तुझी काय खुशी, काय तुझा आनंद? आर्यनचा आता स्वतःचा बेडरूम भाई. बेडरूम आता आज कसं वाटतं? आता नवीन घर झालं. चांगला वाटतं. हा तुझी मनाची इच्छा. कसं वाटतं त्यावेळी सांगा. ड्रेसिंग एकदम हटके. पाय वगैरे पडलोय, घर वगैरे बघितलंय आणि आता आपण डायरेक्ट चाललोय जेवायला. खाती आपण बसलो आता जेवायला. मस्त पापड लोणचा नाही पापड गुलाबजामुन डाळ भात याची फुल मेहनत चालू आहे.
मना बी टाकलं जरासा. अरे कुठचं आणली गोष्ट तिकडून आणले डायरेक्ट तेला टाकतात टाक कुठं बी टाक त्याच्यामध्ये. हावरी बी नको. खुशी ना बाई बाईचारा हावरा बी नको टाकू ना. तुझा जीव धोक्यात घालवतो. कसं करशील तसं सांगाल तसा वर्ष कसा पण गाईज आता पूजा विजा करून झाले. जेवून झाले. जेवून बिवून आमचा कार्यक्रम सगळा आटपून तोंड बिन दाखवले. तर आमची आता रामपेरी बघा कशी उभी आहे. रामपेरीला घेतो. टेट जातो आता घरी. तिथे भेटू आता बघू पुढे काय होतं. तर गाईज आता आमचं जेवण बिवून झाले. मस्त घर बी त्यांच्या एकदम भारी सजवले देवी. पूजा बिजा सगळं आटपली. दुपारी आम्हाला लेट झाला. आम्ही गेलतो मटण ते यायला आम्हाला लेट झाला. लेट ना म्हणजे बरोबर होतो आम्ही झोपलेलो म्हणून आम्हाला टाइम झाला. तर आता उठल्या ना आता दर्शन बिर्शन घेतला. मस्त पूजा बिजा झाली ना आता जेवलो बिवलो. आर्यनशी थोड्या गप्पा मारल्या त्यांच्या घरातल्या आणि गप्पा मारल्या. आणि आता चाललो आमच्या घरी टेट झोपायला. आम्हाला तरी एक आमचा मेन ठिकाण होता. आम्हाला जायला नाही भेटला तिथे. मी जिमला पण गेलतो पण ते झोपून उठलेलो लवकर. मी जिमला गेलतो तर मला टाइम झाला. आम्ही दररोज पाया पडत जातो तर पाया पडायला काही जमला नाही. आता आम्ही घरी बिरी जात नाही. आम्ही आता घरी जातच नसतोय. आता आम्ही चाललो बट्टी पाहिजे चाललेलो घरात चाललेलो आता बंटी पाहिजे रूम असेल त्याची मजा घ्यावता. आता बंटी पाहिजे घरातला युट्यूबर आहे. मोठा युट्यूबर आहे तो. मोठा युट्यूबर आहे आमच्या आदरणीय सरकुळा तोच आमचा सगळा ओम्याचा गुरु. ओम्याचा गुरु भाई. वा 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 चांगलो आहे. पण काय बोलशील तू देवेंद्र. तू डायरेक्ट मला तरी वाटतं पूजेतून डायरेक्ट इकडे आलाय. निर्लज्ज माणसाला इथे कला ठेवले तुम्ही. हा निर्लज्ज कामावल्या कामावर जाता नाही नाव खराब करायला कामावर जाता. तुम्हाला सेटअप बाई स्ट्रीम बाई बायची स्ट्रीम बघायला मी लाईल आमच्या आल्या बाई. क बोलशील कोकणांशी आल्या बानकोट गावांशी आल्या बाई. तुझी स्ट्रीम बघायला डायरेक्ट हे झालं का 2800. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन 2800 झाल्याबद्दल. सबस्क्रायबर हे माझं सबस्क्रायबर नाही तर मी काय सांगू. सबस्क्राईब करायला तरी करा रे मंडळी. करा पटापट 3000 सबस्क्रायबर करा व्हायचं. मी पण एकूच दिवस येणार आहो. बंट्याचा झाले आता 2800 सबस्क्रायबर्स. माझा तो शब्द सबस्क्राईबर जरा 19-20 समजून घ्या. बोलून दाखव बरं सबस्क्राईब. बंट्याचा झाले 2800 सबस्क्रायबर्स. गणपतीपर्यंत टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबरचा. फटाफट करा. माझा सबस्क्रायबर किती 99 आहेत. करा 99 विक्रम वामदे. वामदे घरचं कसं वाटतं रे आलं स्ट्रीम वर. बघ ना थांब 1 मिनिट. हा एकच मिनिट. हा नको ना भाई पबजी नको ना या करू. तू पबजी खेळ ना. सुंदर बघा कशी 4 जण. जेरीताई येते का आमची. जेरीताई येते का. जेरीताई तुमची जेरीताई काय माहित तुझे. जेरीताई नाही ना आज. जेरीताईचे दादाचा बर्थडे आहे ना. श्रीमान दादा लेजंड. लेजंडचा बर्थडे आहे का. लेजंड नाही नॉर्मली बहिणी भावाचं आमचं नातं. जेरीताईचा ना माझा तुम्ही सापड बिहाइंड द कॅमेरा कट 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 कट. कामाला एक नंबर मजा आहे. काय नाही तुम्ही मला मेसेज करून बोलतो बंटीजीला तुम्ही दादा का बोलत नाही. दादा याच्या प्रश्नाला उत्तर का द्यावा. तुम्हाला काय करायचं बोलवायचं नाही. लो कुठे साईज ये बोलतो मग का राग वगैरे नाही. ग्रुपला पहिला ओम्या जॉईन झालाच पाहिजे. 3 वाजून 4 वाजता कस्टमर सेवा अवेलेबल. कस्टमर सेवा होते यावेळेला. चला आता निघल्या बंटीताच्या रूम वाल्या. आता आपण जाऊ डायरेक्ट नाक्यावर जातो. आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम खायचा मन झालाय. पोहोचलो आता मदन जवळ. आईस्क्रीम किंग मदनच आहे का पण दुकानात. मदन बाय जवळ मदन बायचं किती दिवस आईस्क्रीम खाल्ला नाही. 1 नंबर आईस्क्रीम लागतात बायचा. बदाम शेक एकदम टॉपचा एकदम. चला आईस्क्रीम खाल्यानंतर भेटू डायरेक्ट. तर गाईच आमचा इथे तुम्हीच बघा. कसं असतं बघा ना सांगा आम्हाला. जातीची आठ नाहीये. वय आहे त्याला 23. आम्हाला 20 वर्षाचे चालेल. बोल ना भाऊचं वरून त्याची लाईफ मजा येतो आम्ही. बंधुप्रेम आमचं बंधुप्रेम.
तर आजचं लोक करतो इथे सेंड. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.